आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बरं ते फुलं आणि हार आणलीस ना? हार असू दे नाही तर गावातला भार. शुभंकर कोणाला नाही म्हणत नाही. शब्दाला पक्का आणि वागायला सच्चा आहेस तू. वय वय तुमचं लोणचं तयारच आहे. कवा बी घेऊन जावा. हा आणि कोणाच्या कार्यक्रमाची ऑर्डर असेल ना तर सांगा बर का. आलं वाटतं ट्रम्पाचं. त्याला सकाळ झाली कामाला जायची. खायला आपणच कामावर घरला आलो नाही का. अग माझी हो वाघ लईच गोर करायला लागली. काय व आता तासाभरापूर्वी तुम्ही कामावर गेलता ना. एवढी घराची आठवण आली का व लगेच पाठ टेकायला घरी आलास. हा काय म्हणते मी. अग काय झालं माहितीये का कारभारने. दसरा चौकामध्ये ना धूमशान ट्रॅफिक जाम. अगं बसू बसू पाटला याव घडली ग. म्हणून म्हणलं जरा घरी यावीन पाठ टाकावी. आणि तसं बी काय माझ्या भविष्यात आज लिहिलेलं आहे का राशीमध्ये आपल्या पैसे नाही. म्हणलं कशाला उगा तिथं पाठमोड करा. घरी येऊन जरा आराम करूया म्हणून आलो. कर्जावर रिक्षा घेतली ना व माहिती मग त्याचा हप्ता कोण फेडणार. का त्याचा हप्ता भरायची जबाबदारी मी माझ्या आई अंबाबाईने घेतली. अगं काळजी करू नको कारभारने. आपला शुभंकर आहे की. तुला सांगालो आपला शुभू आहे ना एक दिसलाही मोठा शेठ होणार आहे. अगं कुंडली बघितली मी त्याची. तुमच्या या भविष्याने कुंडली पाहिजे आपल्याला या भाड्याच्या घरात राहायची येळ आली आहे. काळजी करू नको कारभारने. आपला बी येळ बदलणार आहे. आपला शुभू एक नाही समजा खर्च फेडणार. आणि मग आपण रिक्षानं नव विमानानं फिरणार. विमानानं फिरू फिरू. आधी जमिनीवर या. 6 महिने झालं तो पंखा बंद पडलाय. आधी त्याला फिरवा. अरे कुठं पाठ टाकायला आलो तर लगेच काम आठवतं येईल. बसलेलं बघवतच नाही माणूस. बाजूला वै थांबा द्या इकडे मला द्या. आता अण्णासने आराम करू द्यायला पाहिजे. अण्णा या मी बघतो. बघितलं मी आता काय म्हणला माझा परिवार. शुभू मी तुझ्यासाठी धपाटे करते. तुझा पंखा दुरुस्त झाला ना सांग मला. मी आलेच बर का. ऐकलत ना व आमच्या आईचा आवाज नुसता सायरन वाजल्यासारखा असतोय. त्याचं काय लग्न झाल्यापासून आम्ही इकडं माहेरीच होत ना. हे आवडत नाही त्यासनी. हे जाऊ दे. तुम्ही आधी हे सांगा आमासनी. तुम्ही आमासनी घ्याया इकडे कवा येणार आहे. शोभा वैभवी अगं कार्टे उठ की. आजी काय बोलते बघ जा. काय गाजी काय काम होतं का. अगं बाई पिल्ल्या तू आलीस वे. काय पोरगी आहे. हिला बोलवलं तर लहान लेकराला झोपेतनं पाठवून दिलं तिला. एक काम सांगितलं तर कधी अंगावर घेत नाही का येत नाही. नवरा बायकोंना नुसतं गुलू 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 फोनवरती बोलायला पाहिजे. एवढं करून काय तो काय हिला घेऊन जात नाही आणि ही काय त्याच्या मागे जात नाही. पिल्ल्या हे शिवू मामाला देशील. चालेल. झोपत आहेस का बाई. हळूच घेऊन जा. मामा आजीने दिले तुझ्यासाठी. ठेवली तर पिलू. हो. अच्छा होय का. काय म्हणताय खरंच. म्हणजे शुभूनी हुंड्याचे सगळे हप्ते फेडले का तुम्ही आमसने घेऊन जाणार इथून. खरंच की काय. सानिका अगं सानिका पाणी दे की आमसनी. या घरात शांतपणे अभ्यास पण करून देत नाहीत.
मॅथ्सचा पेपर. किती अभ्यास केला तरी कमीच वाटतं. दादा, आज परीक्षेची फीस भरायची होती. आईकडे पैसे देशील ना? हो सानिका, देतो मी. शुभू, रिक्षाच्या EMI ची तारीख बी जवळ आली बरं का. हो अण्णा, बघतो मी. शिवू बाळा, कसं झालं तरी झपाट? एक नंबर. हा? माझ्या लेकासाठी केलं होतं ना, आणि तुम्हीच तुटून पडलाय होय त्याच्यावरती. आणि काय हो, आपलं पोरग उपाशी असताना तुमच्या गाड्यात घास कसा गिळवतो? तुम्हाला काय लाजा बिजा वाटत नाहीत का? त्या इकडे. आम्ही तुम्हाला फोन करतो, नंतर फोन ठेवा. आई, का चिडचिड करले? मला खाताना बघताना तुला आनंद होतोय की नाही? वय असं या सगळ्यांना खाताना बघताना मला आनंद होतोय. अरे पोरा, पण मी तुझ्यासाठी केलं होतं ना, तुला आवडतात म्हणून. दे मला. हॅलो, हा साहेब बोला की. हा, चालते साहेब, मी लगेच निघतो. हो सर. चल आई, मला जायला पाहिजे, साहेबांचा फोन आला. हा, असं कसं? आई बघ, हे पैसे घे. हे सानिकाच्या फी साठी, तुझ्या घर खर्चासाठी. अण्णा, तुमच्या EMI बघतो. अरे पर शुभू आहे, लोड घ्यायचा नाही. चल आई, निघतो मी आता. एक घास तरी खाऊ घ्या की. थांब, मी ती आवडीची गोष्ट खातो म्हणजे. आई, तुझ्या हातच्या लोणच्याची चव म्हणजे की नाही खतरनाक आहे. अशी दिवसभर काम करायची ताकद येऊन जाते बघ. चल निघतो मी. अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेऊन उपाशीच माझं पोरग कामावर गेलं. आई अंबाबाई, काळजी घे बाई त्याची. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग शुभंकर, नाश्ता केलास? हो साहेब. भैया साहेब, आज प्रेस कॉन्फरन्स आहेत का? आजपासून युनिव्हर्सिटीच्या परीक्षा सुरू होत आहेत ना. बाईट गेला आले असतील पत्रकार. अरे मग श्रावणी कशी नाही आली अजून? काळजीच नाही का कसली. मला ना शांत हो, मी बोलवते तिला. श्रावणी, उशीर झाला.